राम राम मंडळी, काय मग कसं आहे, बरं आहे का? हळद फोडण्याचा कार्यक्रम झाला. आता होता तो मांडवाचा कार्यक्रम. मांडवाच्या जेवणासाठी खास मासवडांचा बेत होता. दादाची मेहंदी भारी रंगली होती ना. मग काय मंडळी, रात्रीचे 1 वाजले होते तरी गाडी सजवायचं काम सुरूच होतं. पण काही म्हणा, नवरदेवाच्या गाडीपेक्षा आमची डॉली जरा जास्तच सुंदर दिसत होती. आता फायनली होता तो लग्नाचा दिवस. सगळ्यात पहिले सुरू झाले ते साखरपुड्याचे विधी. मंडळी, नवरा नवरीपेक्षा ह्या दोघांचीच हवा जास्त चालली होती. त्यानंतर होता तो हळद लावण्याचा कार्यक्रम. हळद लावायला इतकी गर्दी की आम्हाला नवरा नवरीच दिसेना. त्यानंतर वेळ होती ती लग्नाची. रविदादाचं फोटोशूट सुरूच होतं तर दुसरीकडे सुरू झाली ती वरातीची तयारी. वरातीत नाचून आनंद घेण्यापेक्षा या सगळ्यांना फटाके फोडण्यात जास्त आनंद होता. काय मग, अजून फॉलो नाही केलं ना? पटकन फॉलो, लाईक, कमेंट करून घ्या की.